नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, भारत देश हा एक स्वतंत्र, सार्वभौम आणि एक लोकशाही स्वीकृत राष्ट्र आहे। देशाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन आणि केंद्र शासन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या योजना राबवत असतं। या क्षेत्रांपैकी एक अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे आरोग्य विभाग आणि वैद्यकीय क्षेत्र। प्रेक्षक हो, देशात येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, साथीचे आजार, लहान मुलांचे लसीकरण, त्याचप्रमाणे सामान्य जनतेच्या सामान्य आरोग्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असते। वेगवेगळ्या सुविधा, वेगवेगळे उपक्रम, शिबिरं यांमार्फत ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जाते। परंतु शासनाने निर्माण केलेल्या योजनांपैकी या योजना तर सगळ्यांना माहीतच असतात, पण याच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री सहाय्यता फंडाकडून आपल्याला काही प्रकारच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी मदत पुरवली जाते। ही मदत किंवा हा निधी बऱ्याचशा लोकांना, सामान्य लोकांना माहीत नसतो। काही दुर्धर आजार जसे की हृदयरोग आहे किंवा कॅन्सर आहे, किडनीचे इम्प्लांटेशन आहे किंवा यासारख्या अनेक आजारांवरती मुख्यमंत्री वैद्यकीय निधीमधून सहाय्यता केली जाते। तर प्रेक्षक हो, आज आपण चर्चा करणार आहोत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी या विषयावरती। आजचा आपला विषय आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी। आणि प्रेक्षक हो, या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी क्षेत्राचे कक्ष अधिकारी श्री रामेश्वर नाईक सर। नमस्कार सर। सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, सरांचा थोडक्यात परिचय असा आहे। श्री रामेश्वर नाईक सर, आपण कक्ष प्रमुख मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी म्हणून कार्यरत आहात। श्री रामेश्वर नाईक सर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामधून कला शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले आहे। 2014 साली आपण वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा विभागात सल्लागार म्हणून काम पाहिलेले आहे। यानंतरच्या काळात आपण काही धर्मादाय संस्थांमध्ये सल्लागार व विश्वस्त म्हणून काम पाहिलेले आहे। 2021 मध्ये सरांची वैद्यकीय समितीच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती। ऑक्टोबर 2023 मध्ये राज्यातील धर्मादायी संस्थांकडून चालवण्यात येणाऱ्या रुग्णालयांचे नियमन करणाऱ्या हेल्प डेस्कचे सरप्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। महायुती सरकारच्या गेल्या कार्यकाळात श्री रामेश्वर नाईक सर यांनी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी सांभाळली होती। गेल्या 10 वर्षात राज्यात महाआरोग्य शिबिर राबवण्यात सरांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे। प्रेक्षक हो, डॉक्टर आपल्या दारी ही संकल्पना सरांनी सर्वप्रथम राज्यामध्ये राबवली आहे। त्याबद्दल आपण पुढे माहिती घेणारच आहोत। तर प्रेक्षक हो, आजचा आपला विषय तुम्हाला कळालेलाच आहे, त्याचप्रमाणे सरांची ओळखही करून झालेली आहे। चला मग आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये। सर, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की सरकारी ज्या योजना असतात, ज्या केंद्र शासनाकडून किंवा राज्य शासनाकडून सगळीकडे सरकारी दवाखान्यांमध्ये किंवा आरोग्य केंद्रांमध्ये चांगल्या पद्धतीने राबवण्यात येतात, त्याचप्रमाणे त्यांच्याबद्दल माहितीही लोकांपर्यंत पोहोचवली जाते। आशा वर्कर्स असतात, हेल्थ वर्कर्स असतात किंवा सामाजिक संस्था असतात। परंतु मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी हा याच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती असते। तर नक्की हे काय आहे किंवा याचा कशासाठी उपयोग करून घेता येऊ शकतो? सर्वांचे नमस्कार। तत्कालीन 2014 साली तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ही मुख्यमंत्री सहाय्यता निधी, वैद्यकीय सहाय्यता निधी सुरू केली। बरोबर। आणि त्यानंतर खरं जे गरजू आणि गरीब रुग्ण असतात त्यांना या सहाय्यता निधीचा लाभ मिळाला पाहिजे, त्यानुसार त्या ठिकाणी काम सुरू झालं। आणि आतापर्यंत त्या वैद्यकीय सहाय्यता निधीमधनं हजारो कोटी या ठिकाणी रुग्णांना देण्यात आलेले आहेत। खरं तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या मार्फत 20 प्रकारचे आजार या ठिकाणी कव्हर आहेत, ज्यामध्ये ट्रान्सप्लांट सर्व प्रकारचे असतील, मग ते विविध ऑर्गन ट्रान्सप्लांट जे आपण अवयव प्रत्यारोपण असतं किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांट, याच्यासाठी 2 लाख रुपये या ठिकाणी दिले जातात। अपघात आणि कॅन्सरसाठी किंवा लहान मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी 1 लाखापर्यंत या ठिकाणी मदत केली जाते। आणि काही जळीत असतील किंवा काही इलेक्ट्रिक शॉक नसतील अशा प्रकारचे जे आजार असतात त्यांना 50,000पर्यंत या ठिकाणी मदत केली जाते। डायलिसिस आणि केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी असेल याला सुद्धा 50,000 रुपयाची मदत या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये केली जाते। ओके। दुसरा एक इतिहास सांगायचा म्हणजे
की माननीय जसं देवेंद्रजींनी माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी 2014ला वैद्यकीय मुख्यमंत्री सहायता निधी सुरू केली, त्याचप्रमाणे धर्मदाय रुग्णालयांचं जी निर्धन आणि दुर्बल घटकांसाठी जी योजना होती ओके त्याचं सुद्धा मॉनिटरिंग आणि एक्झिक्युशन करण्याचं काम विधी न्याय विभाग मंत्री असताना व तसे ते उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला सुद्धा त्यांनी एक सेल उभा केला. हे सुद्धा दोघी विषय मला असं वाटतं की राज्याच्या हितासाठी रुग्णांच्या हितासाठी आदरणीय देवेंद्रजींनी सुरू केले. हे 20 प्रकारचे आजार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये बसतात. त्यासाठी आपल्याला जो अर्ज करावा लागतो म्हणजे डॉक्टरांचं जे आमच्याकडे जे अंगीकृत रुग्णालय असतील मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आतापर्यंत 3800 रुग्णालय आहेत ज्यांना आम्ही अंगीकृत केलेले आहे. ओके त्यांचं जे कोटेशन असेल ते रुग्णाचा रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, आधार कार्ड, ओके ऍक्सिडेंट केस असेल तर ती पोलिसांची FIR कॉपी किंवा त्याची NC जी कॉपी असते ती लागते, बरोबर, किंवा प्रत्यारोपणासाठी ती ज्या कमिटी असते शासकीय कमिटी त्याची परमिशन लागते. अशा प्रकारचे डॉक्युमेंट तुम्ही AAO.maharashtra-mh@gov.in वर मेल करू शकतात बरोबर, किंवा डायरेक्ट मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आता तुम्ही या 7व्या माळ्यावर त्या ठिकाणी अर्ज देतात. नक्कीच, त्यानंतर त्या रुग्णाची सर्व पडताळणी होते आणि त्यानुसार त्याला डायरेक्ट पैसे रुग्णालयामध्ये या ठिकाणी पाठवले जातात. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी या रुग्णांचं अर्ज घेणे आणि विविध आजाराचं आणि रुग्णालयाचं या ठिकाणी माहिती देत असतो. बरोबर. सर, साधारणपणे कोणकोणत्या आजारांसाठी आपण त्याच्याकडे अर्ज करू शकतो वैद्यकीय निधीसाठी, आणि त्याचप्रमाणे कोणकोणते पात्र असतात त्याच्यासाठी, कारण की बरेच त्याच्यामध्ये क्लॉज असतात, तर कोण पात्र असतं त्याच्यासाठी? याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं सर्व प्रकारचे ट्रान्सप्लांट म्हणजे प्रत्यारोपण असतात, अवयव प्रत्यारोपण म्हणजे हृदय असेल, किडनी असेल, हार्ट असेल, त्यानंतर तुमच्या हँड ट्रान्सप्लांट असेल, त्यानंतर तुमचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट असतील, मग कर्करोगचे रुग्ण असतील, लहान मुलांचे ऑपरेशन असतील, नवजात शिशु बाळ असतील, ओके, त्यानंतर केमोथेरपी असेल, त्यानंतर तुमचं डायलिसिससाठी असेल, किंवा इलेक्ट्रिक शॉक नसतील किंवा ऍक्सिडेंटल केस असतील, बरोबर, अशा प्रकारचे रुग्ण या ठिकाणी पात्र असतात. ओके, आणि ज्यांचं उत्पन्न 1,60,000च्या आत असेल ओके, ते या ठिकाणी पात्र ठरले जातात. दुसरं एक असतं की जे अंगीकृत रुग्णालय आहेत 3800, जे रुग्णालय मुख्यमंत्री सहायता निधीमधून असतात, अंगीकृत केलेले आहेत, तेच रुग्णालय या ठिकाणी त्यांना मदत दिली जाते. ओके, अशा प्रकारे ही मदत केली जाते. आणि सर, अर्ज करण्यासाठी एक नियमावली किंवा अटी कोणकोणत्या असतात? अर्ज करण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं की रुग्णांचं जे अंगीकृत रुग्णालय आहेत त्याचं कोटेशन, रुग्णाचं रेशन कार्ड, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला तहसीलदारचा, त्यानंतर ऍक्सिडेंटल केस असेल तर त्याची FIR कॉपी किंवा त्याची NC पोलिसांना जी इंटिमेशन दिली जाते ती कॉपी, अवयव प्रत्यारोपणचं असेल तर ती शासकीय जे ZTCC आणि जे कमिटी असते त्याचं मान्यतापत्र, अशा प्रकारचे हे डॉक्युमेंट लागतात. या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट आपण AAO.maharashtra-mh@gov.in याच्यावर तुम्ही हे पाठवू शकतात. ओके. प्रेक्षक हो, सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. साधारणपणे सर्वच दुर्धर आजारांवरती, म्हणजे अगदी हृदयरोगांपासून बालरोग असू दे किंवा ट्रान्सप्लांट जे असतात, जसं की किडनी ट्रान्सप्लांट आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, यांसारख्या बऱ्याचशा ट्रान्सप्लांटवरती तुम्ही या ज्या शस्त्रक्रिया असतात त्यांचा खर्च अत्यंत मोठा असतो आणि अशा शस्त्रक्रियांसाठी तुम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून सहाय्य करू शकतात. त्यासाठी सरांनी सांगितल्याप्रमाणे आधार कार्ड, रेशन कार्ड, जर ॲक्सिडेंटमध्ये तुम्हाला काही मदत हवी असेल चिकित्सेसाठी तर त्यासाठी पोलिसांची FRI कॉपी, शासकीय रुग्णालयाचे मान्यतापत्र ट्रान्सप्लांट करण्यासाठी ही एक बेसिक कागदपत्र जमा करून तुम्ही त्याच्यासाठी अर्ज करू शकता. सर, ही जी अर्जाची प्रक्रिया आहे ही ऑनलाईनच असते की आपण डायरेक्ट जाऊन ऑफिसमध्ये अर्ज करू शकतो? दोन प्रकारचे या ठिकाणी, एक ऑनलाईनही करू शकतात तुम्ही, ओके, आणि ज्यांना ऑनलाईन शक्य नाही ते डायरेक्ट आताच्या घडीला जी आता सिस्टीम जी चालू आहे डायरेक्ट मुख्यमंत्री सहायता निधी 7व्या माळ्यावर मंत्रालयामध्ये लोक आपला अर्ज आणून देऊ शकतात. अशा प्रकारे हे दोन ठिकाणी करू शकतात. ऑनलाईन साठी तुम्हाला मेल करावा लागतो AAO.cmrf-mh@gov.in याच्यावर तुम्ही मेल करू शकता. ओके, किंवा
डायरेक्ट माननीय आमदार किंवा यांचं शिफारसपत्र घेतल्यानंतर काही रुग्ण डायरेक्ट मुख्यमंत्री सहायता निधीकडे हे अर्ज करतात. ओके. ज्यावेळेला सर ऑर्गन ट्रान्सप्लांटची वेळ येते डॉक्टरांकडे जाऊन, त्यावेळेला मग ऑर्गन ट्रान्सप्लांटसाठी काही वेगळी प्रक्रिया असते का, किंवा त्याचा जो अर्ज असतो किंवा त्याची जी प्रक्रिया असते ती साधारण तीच असते? नाही, असं नाहीये की ज्यांचं एक तर 2 प्रकारचे ऑर्गन ट्रान्सप्लांट या ठिकाणी होतात. एक ब्लड रिलेशनचे जे असतात, ज्यांचे म्हणजे रक्तातल्या नात्यातले लोक असतील, जे मॅच होतं, ते शासकीय कमिट्या असतात, त्या कमिटीकडनं परमिशन घेऊन ते अप्लाय केलं जातं. किंवा काही ZTC झोनल ट्रान्सप्लांट कमिटी जी असते आणि ज्यामध्ये ब्रेन डेड पेशंट असतात, ज्यांच्याकडे मॅच होत नाही, ते असे नोंदणीकृत करतात आणि ज्यांना अवयव मिळतात, तशा प्रकारचे असे दोघी प्रकारचे रुग्ण या ठिकाणी अर्ज करतात. अच्छा. सर, रुग्णांना मग ही जी मदत असते ही कशी केली जाते आणि त्याचा जो एक फॉर्मॅट असतो तो कसा असतो, स्वरूप कसं असतं त्याचं? याच्यामध्ये एक अर्ज असतो. CM रिलीफ फंडासाठी एक अर्जाचा फॉर्मॅट या ठिकाणी आहे, तो भरून द्यावा लागतो. ओके. आणि लोकप्रतिनिधी जे आपले स्थानिक लोकप्रतिनिधी असेल त्यांचं एक शिफारस मिळालं तर, आणि त्याला लागणारे सर्व हे डॉक्युमेंट, रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, त्याचा उत्पन्न दाखला असेल, ऍक्सिडेंटल केस असेल तर त्याचं पोलिसांचं जे व्हेरिफिकेशन असेल, त्यानंतर ट्रान्सप्लांट एखादी अवयव प्रत्यारोपण असेल तर त्याला ते शासकीय जी कमिटी असतील त्याचं मान्यतापत्र हे सर्व जोडून या ठिकाणी ते मेल करावे किंवा बाहेर या ठिकाणी आणून द्यावं. अच्छा. साधारणपणे सगळ्या ऑर्गन ट्रान्सप्लांटसाठी त्याच्यामध्ये सोय आहे की काही ठराविक ऑर्गन्सचे म्हणजे अवयवांचे ट्रान्सप्लांट केले जातात? सगळ्या प्रकारचे ट्रान्सप्लांट, नुसतं अवयव नाही तर त्यानंतर जे बोन मॅरो ट्रान्सप्लांट कॅन्सरसाठी एखादी रुग्ण असेल ज्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट लागतात कॅन्सरच्या, तेही सुद्धा या ठिकाणी केलं. त्यांना 2 लाखापर्यंतची मदत मुख्यमंत्री सहायता निधीमधून केली जाते. ओके. आणि जे कॅन्सर किंवा केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी 50 ते 1 लाखापर्यंत त्यांना सुद्धा मदत केली जाते. अच्छा. अशा प्रकारची मदत या ठिकाणी होते. बरोबर. प्रेक्षक हो, सरांनी सांगितलेलं आहे की शरीरामध्ये लागणारे सगळ्या प्रकारचे ऑर्गन ट्रान्सप्लांट आणि इम्प्लांट हे आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून मदत घेऊन करू शकतो. त्याचप्रमाणे कॅन्सरची जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये जी केमोथेरपी आहे याच्यासाठी सुद्धा 50,000पर्यंत मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यतामधून केली जाते. सर, ही जी प्रोसिजर आहे ही सगळी पेपरलेस प्रोसिजर आहे, याच्यामध्ये कुठेही कागदपत्री किंवा फॉर्म भरण्याची जी प्रोसिजर आहे ही सुद्धा ऑनलाईन आहे. तर साधारणपणे ग्रामीण भागातल्या लोकांना ऑनलाईन प्रोसिजर किंवा पेपरलेस जी संकल्पना आहे ती अजून इतकी माहीत झालेली नाही आहे, तर त्याच्याबद्दल कसं मार्गदर्शन कराल? कसं की आतापर्यंत तुम्हाला मी जी प्रोसिजर सांगितली की ज्या मेलवर तुम्ही अर्ज करू शकतात किंवा डायरेक्ट या ठिकाणी आणतात, अशा प्रकारची प्रोसिजर अजून चालली आहेत. ओके. आता एक तर ती म्हणावी तर ऑनलाईन पण नाही, म्हणावी तर ती ऑफलाईन पण नाही, अशी मिडल प्रकारची प्रोसिजर मागील काही वर्षामध्ये सुरू केलेली आहेत. याच्याच अनुषंगाने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी एक निर्देश आम्हाला दिले की सर्व प्रोसिजर ती पेपरलेस झाली पाहिजे आणि रुग्णांना या ठिकाणी मंत्रालयात हेलपाट्या मारायला नको, म्हणून त्या भागामध्ये कसं करता येईल याची रचना लावा असं त्यांनी सांगितलं. त्यानुसार आम्ही पहिला जो निर्णय या ठिकाणी घेतला तो जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी हा कलेक्टर ऑफिसला कक्ष या ठिकाणी स्थापन करतोय, ज्याच्या माध्यमातून जे रुग्ण आणि रुग्णालयाला ज्या अडचणी येतात त्याच ठिकाणी जिल्हा स्तरावर त्या ठिकाणी सोडवल्या जातील. कारण काय होतं, आता जी प्रोसिजर आहेत त्यामध्ये अर्ज केला तो ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल त्याला फॉलोअपसाठी या ठिकाणी यावं लागतं. बरोबर. तर आम्ही आता सुद्धा एक त्या जुन्याच पद्धतीला अजून नवीन पद्धत या ठिकाणी यायची आणि ती डेव्हलप आम्ही करतोय. काही 20 ते 25 दिवसामध्ये नवीन डेव्हलप ती ऑनलाईन, पेपरलेस आणि फेसलेस अशा प्रकारची ती पद्धत या ठिकाणी आपण कार्यान्वित करतोय. तर काही रुग्णांना ते फॉलोअपसाठी यावं लागतं, म्हणून आम्ही एक या ठिकाणी एक वेबसाईट सुरू केली आहे की ज्याच्यामध्ये रुग्ण आपलं अर्जाचं स्टेटस तपासू शकतं. cmrf.maharashtra.gov.in याच्यावर गेल्यानंतर त्याचा अर्जाचा स्टेटस काय आहे हे आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. किंवा आम्ही एक तात्पुरता सध्यापुरती, कारण नवीन टोल फ्री नंबर आम्ही आणतोय तोपर्यंत एक तात्पुरता टोल फ्री नंबर जो काही दिवसासाठीच आम्ही या ठिकाणी प्रोजेक्ट केलाय, त्याचा नंबर आहे की 9321 9321 103 103. या नंबरवर तुम्ही आता जो तुमचा स्टेटस आहे तो तपासू शकतात. किंवा cmrf.government.gov.in याच्यावर
सॉरी cmrf.maharashtra.gov.in येस. याच्यावर तुमचा अर्जाचा स्टेटस पाहू शकतात. ओके. आता हे जे आपण पेपरलेस आणि फेसलेसचा विचार का केला, तर माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या लक्षात असं आलं की ग्रामीण भागाच्या लोकांना मेल किंवा मंत्रालयात येणं इतकं महागडं पडतं अगदीच. की ते काय करतात, आता आपल्यासारख्या सर्वसामान्यांना मेल सुद्धा करता येत नाही. तर असे रुग्ण एखाद्या झेरॉक्स मशीन किंवा डीटीपी वाल्याकडे जाऊन त्या ठिकाणी मेल करायला लावतात आणि जी क्वेरी बॅक केली जाते ती त्यांना कळत नाही आणि शेवटी तो पेशंट मग 10-12 दिवसांनी मंत्रालयात येतो, इथे लाईन मध्ये उभा राहतो आणि त्यानंतर त्याला कळतं की त्याचं रिजेक्ट झालेलं प्रकरण, की त्या आजारात बसत नाही किंवा हॉस्पिटल सुद्धा तो आमच्याकडे इम्पॅनल नाही. म्हणून ह्या सर्व गोष्टीचा विचार करता आता त्या रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून एक ऑनलाईन प्रणाली आम्ही या ठिकाणी बनवतोय. ओके. जी हॉस्पिटलमधनच जे अंगीकृत रुग्णालय आहेत त्यांच्यामध्येच ती फक्त रुग्णांकडनं डॉक्युमेंट घेतील आणि ती प्रोसिजर जी आहेत ते रुग्णालयच या ठिकाणी पूर्ण पार पाडणार आहे. अच्छा. आणि त्यांच्याद्वारे सर्व डॉक्युमेंट आम्हाला या ठिकाणी अपलोड केले जातील आणि ऑनलाईन परमिशन त्यांना 3 ते 5 दिवसात या ठिकाणी दिली जाईल. म्हणजे रुग्णाला फक्त त्याचं एक लिंक येईल की त्याचा अर्ज कुठे फिरतोय आणि कोणत्या स्टेजला अटकलाय आणि काही अडचण असेल तर जिल्हास्तरीय जो आमचा कक्ष आहे त्या ठिकाणी जाऊन ते चौकशी करू शकतात. म्हणजे रुग्णाला या ठिकाणी येण्याची गरजही नाही. बरोबर. आणि त्याची अर्जाची जी स्थिती आहे त्याच्या मोबाईलवर ऑनलाईन कळेल. एक हा विषय या ठिकाणी करतोय. बरोबर. दुसरं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी एक निर्णय दिला देवेंद्रजींनी की आजाराचं लिमिटेशन खूप या ठिकाणी 20 आजार आहेत. तर हॉस्पिटलला आता आपण त्यांच्याकडे कशा प्रकारच्या प्रोसिजर होतात त्यानुसार त्या आजाराच्या प्रोसिजर ज्या म्हणजे जे उपचार होतील ते लॉक करायचे आणि त्यानुसार त्याला ते पोर्टल द्यायचं. त्या लॉकिंगच्या बाहेर ते हॉस्पिटल जाणार नाही आणि त्यानुसार तिथे जे त्याच्या अवतीभोवती आहे. नाही तर आता असं होतं काही रुग्णालय आमच्याकडे अप्लाय करतात त्यांच्याकडे त्या प्रकारचे कन्सल्टंट नसतात. बरोबर. मग तो पेशंट त्या ठिकाणी ऍडमिट होतो, मग कन्सल्टंट बोलणार, त्या गोष्टी करणार आणि रुग्णाला कळत नाही की त्यांनी कोणता आजार कोणत्या ठिकाणी त्याचं होतोय. म्हणून अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही करतोय. दुसरं त्यांनी ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर तो आमच्याकडे व्हेरीफाय होईल, एक मान्यतापत्र येईल. ते मान्यतापत्र रुग्णाच्या मोबाईलवर सुद्धा जाईल, हॉस्पिटलला सुद्धा जाईल आणि आमचा जिल्हास्तरीय कक्ष आहे त्याला सुद्धा मिळेल आणि जे शिफारस करणारे जे लोकप्रतिनिधी शिफारस करतील त्यांना सुद्धा मिळेल. किंवा काही क्वेरी आली म्हणजे त्यांच्या काही त्या ठिकाणी कमतरता आहेत याची कागदाची ती सुद्धा ह्या 4ही लोकांना जाईल. त्यानुसार जिल्हास्तरीय कक्ष त्या रुग्णाला कॉन्टॅक्ट करेल आणि त्या हॉस्पिटलला किंवा जिल्हास्तरीय कक्षातनं ती क्वेरी बॅक करून आम्हाला ती या ठिकाणी मिळेल जेणेकरून रुग्णांना मनस्ताप होणार नाही. बरोबर. आज स्वतः ऑनलाईन करायचं हे त्यांच्यामध्ये जे रुग्णांना काही माहित नाही कसं मेल करावं ते सुद्धा वेळ वाचेल. अगदीच. ती सुद्धा अडचण वाचेल. फक्त त्यांनी डॉक्युमेंट त्या ठिकाणी रुग्णालयात जमा करावे आणि तिथूनच सर्व प्रकारची प्रोसिजर होईल. बरोबर. दुसरं असं की देवेंद्रजींनी एक सांगितलंय की राज्य आणि केंद्राच्या योजना आहेत. दुसरं मुख्यमंत्री सहायता निधी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असं बदल करते की राज्य आणि केंद्राच्या योजना ची माहितीसाठी एक टोल फ्री नंबर आपण या ठिकाणी निर्माण करतोय ज्याच्यामध्ये आपण पाहत असाल बरोबर की एखाद्या कॉलवर आपण कॉल केला आणि त्यांना मागितले आमच्या जवळचे हे या आजारासाठी रुग्णालय कोणते त्यांच्या मोबाईलवर मेसेज पण येतील आणि त्या नेटवर त्यांनी जो लिंक मिळणार त्यांना टोल फ्री नंबरवर कॉल केला 2 प्रकारच्या साठी ते मदत घेऊ शकतात की एक तर रुग्णालय किंवा त्यांचा जो आजार आहे त्याच्याबद्दल कोणते रुग्णालय त्यांच्या अवतीभोवती आहे सर्व रुग्णालय आम्ही त्या ठिकाणी त्या टोल फ्रीच्या याच्यावर मॅप करतोय आणि त्यांना त्यांच्या जवळचे रुग्णालय आणि कोणत्या योजनेत आणि तो पात्र ठरतोय का जेणेकरून त्यांना मनस्ताप होणार नाही की ते पात्र नसताना त्या रुग्णालयात जातील आणि तिथे उपचार होतील किंवा पात्र नाही आणि रुग्णालयात गेलो तर मग पैशाचा भुर्दंड बसतो. असं टाळण्यासाठी हेल्पलाईन नंबर हा सुरू करतोय आम्ही टोल फ्री नंबर सुरू करतोय. तो 2 प्रकारचे कॉल करून तुम्ही तुमची जवळचे रुग्णालय कोणत्या योजनेत बसतात त्याची यादी मिळू शकतात. त्यानुसार त्या रुग्णालयाचं डिटेल त्याला लागणारे कागदपत्र आवश्यक आणि तिथं संपर्क क्रमांक जेणेकरून रुग्णाला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मनस्ताप या ठिकाणी होणार नाही. दुसरं असं आहे की माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की ह्या पोर्टललाच ऑल जे राज्य आणि केंद्राच्या ज्या आरोग्य विषयातल्या योजना असतात त्या एकाच ठिकाणी आल्या पाहिजे आणि त्याचं मॉनिटरिंग आणि ते जे वन विंडो परमिशन ज्या ठिकाणी म्हणतो डुप्लिकेशन जे होते की आज राज्याच्या खूप मोठ्या प्रमाणात योजना आहेत आरोग्य विषयातल्या म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधी आहेत महात्मा ज्योतिबा फुले असतील त्यानंतर केंद्राच्या सुद्धा भरपूर योजना या ठिकाणी आहेत ज्यामध्ये आयुष्यमान भारत असतील त्यानंतर एडिप्स नावच्या आहेत RBSK राष्ट्रीय बाल सुरक्षा योजना आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत त्या एकत्रित लोकांना माहिती मिळायला पाहिजे आणि तिथे डुप्लिकेशन होऊ नये म्हणून आपण एक वेबसाईट डेव्हलप करतोय ज्याच्यामध्ये ह्या सर्व प्रकारच्या
योजनाचं लिंकिंग असणार आहे आणि तो रुग्ण कोणत्या योजनेला पात्र होतोय आणि ते रुग्णालय कोणत्या योजनेसाठी पात्र आहेत हे सुद्धा त्यांना सहज कळेल, जेणेकरून रुग्णांमधला जो आता गैरसमज असतो, जे मिळेल त्या रुग्णालयात जातात आणि उपचार करतात, शेवटी पैसा त्या ठिकाणी नसतो आणि मग पैशासाठी मदतीसाठी इकडे तिकडे ते बिचारे पेशंट या ठिकाणी मदत मागत असतात, तो सुद्धा वेळ वाचेल। आज इतकी तुम्हाला माहित असेल की माननीय देवेंद्रजींनी ज्या पद्धतीनं धर्मदाय रुग्णालय जे होते 2006 पासून ही योजना होती, आपले माननीय उच्च न्यायालय यांनीच स्वतः ती योजना फ्रेम केली ती धर्मदाय रुग्णालय योजना। म्हणजे कोणतं की ज्या रुग्णालयांनी शासकीय जागा लीजवर किंवा नाममात्र दरावर घेतल्यात किंवा जे ट्रस्टच्या अंतर्गत रजिस्टर रुग्णालय असतील त्यांच्याकडे 10% निर्धन आणि 10% दुर्बल अशा घटकासाठी उपचाराचे बेड्स रिझर्व्ह असतात आणि ती उपचार करणे कसं असतं की ओव्हरऑल त्यांच्या कमाईच्या ट्रान्झॅक्शनचा 2% निर्धन निधी अकाउंट असतो, म्हणजे IPF नावाचं इंडियन पेशंट फंड, निर्धन रुग्ण जो फंड असतो त्याच्यात ते टाकायचं आणि बेसिक रेटला बिल आकारून त्यातनं ती वजावट करायची, अशी योजना होती। परंतु मागच्या कालखंडामध्ये, कारण हे विधी व न्याय विभागाच्या अंतर्गत येतं, धर्मदाय रुग्णालय विधी न्याय विभागाच्या अंतर्गत येत असल्यामुळे काही रुग्णालय आणि काही रुग्ण दोघांकडनं कंप्लेंट होत्या। रुग्णाकडनं अशा कंप्लेंट होता की आमचे हे धर्मदाय रुग्णालय उपचार करते, रुग्णालयाकडे येतं की हा श्रीमंत असतो परंतु तो ह्या योजनेचा लाभ घेतो, म्हणजे जो गरजू निर्धन आणि दुर्बल पेशंट या ठिकाणी लाभ घेत नाही, विशिष्ट वर्ग या ठिकाणी लाभ घेतात। या दोघांच्या कंप्लेंट आल्यामुळे माननीय त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि त्यांच्याकडे विधी व न्याय विभाग कक्ष होता, कारण ही योजना विधी न्याय विभागाच्या अंतर्गत होती आणि ते मंत्री विधी व न्याय विभाग होते। मग त्यांनी एक सेल मॉनिटरिंग आणि एज्युकेशनसाठी एक सेल उभा केला आणि त्याच्या मार्फत आता याचं मॉनिटरिंग एज्युकेशन होतंय की डिसेंट्रलाइज ऑनलाईन प्रणाली या ठिकाणी सुरू केली, टोल फ्री नंबर सुद्धा आपण या ठिकाणी सुरू केला 18-123-123-2211 1800-123-2211 अशा प्रकारचं टोल फ्री नंबर दिला की धर्मदाय रुग्णालयांचं माहिती त्यांना मिळते आणि त्या ठिकाणी ते उपचार होतात। मुख्यमंत्री वैद्यकीय किंवा मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन झाल्यानंतर मला ती जबाबदारी दिली आणि दोघी कक्ष मर्ज त्या ठिकाणी करण्यात आले आणि दोघांचेही मॉनिटरिंग करताना मग त्यानंतर असं लक्षात आलं की राज्य आणि केंद्राच्या ऑदरी स्कीम आहेत त्या सुद्धा याच्यावर असल्या पाहिजे आणि त्याच अनुषंगाने मग आता हे आपण एक वेबसाईट त्या ठिकाणी तयार करतोय। अगदीच प्रेक्षक हो, सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा जो एकंदरीत प्रोग्राम आहे तो कशा पद्धतीने कार्यरत होतो, तिथे अर्ज कसा करायचा। सरांनी सांगितल्याप्रमाणे जिल्हास्तरीय जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी या कक्षामध्ये जाऊन तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरू शकता। त्याचप्रमाणे जी वेबसाईट आहे त्याची लिंक मी तुम्हाला दाखवते, www.mah.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही तिथे मेल करू शकता आणि तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे काही शंका आहेत ते तुम्ही त्याच्यावरती मेल करून कळवू शकता। त्याचप्रमाणे एक टोल फ्री नंबर आहे 9321103103 या टोल फ्री नंबरवरतीही तुम्ही कॉल करून डायरेक्ट माहिती घेऊ शकता। प्रेक्षक तुमच्या स्क्रीनवरती ती लिंक दाखवलेली आहे। त्याचप्रमाणे अजून एक नंबर सरांनी सांगितलेला आहे 1800-123-2211 या टोल फ्री नंबरवरती फोन करून सुद्धा तुम्ही वैद्यकीय निधीबद्दल माहिती घेऊ शकता। प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत। इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा। तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आणि आज आपण बोलत आहोत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी या विषयावर आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत वैद्यकीय निधी मुख्यमंत्री वैद्यकीय निधी याचे कक्ष अधिकारी श्री रामेश्वर नाईक सर। सर, ग्रामीण भागातील ज्या आरोग्यासाठी ज्या योजना असतात त्यामध्ये महाशिबिर योजना ही योजना तुम्ही सुरू केलेली आहे, तर या योजनेविषयी नक्की काय सांगाल? खरं तर मागच्या कालखंडामध्ये लोकसहभागातून हे मोठे महाआरोग्य शिबिर आपण आयोजित केली, ज्यामध्ये जगप्रसिद्ध असे डॉक्टर्स असतील,
त्याला लागणाऱ्या औषधी असतील, मशिनरी असेल, त्या भागामध्ये पोचवून त्या लोकांमध्ये अवेअरनेस करून फक्त आपण शिबिर म्हटलं की आपल्या लक्षात येतं की 1 दिवसाचं शिबिर असं नसतं आमचं शिबिर. आमचे जे शिबिर असायचे ती 6-6 महिने चालायची, ज्यामध्ये स्टेज आम्ही ठरवून दिल्या होत्या की गावागावात घराघरात जाऊन त्यांचं ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, हाईट, वेट ती करून त्यांच्या घरातली काही आरोग्याचे काही रुग्ण असतील त्यांची हिस्ट्री करणं, ते त्या ठिकाणी प्रायमरी स्क्रीनिंग हाऊस टू हाऊस करायचो. सेकंडरी स्क्रीनिंग ही PSC, RH किंवा ADS ग्रामीण रुग्णालय, जिल्हा उपजिल्हा रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी काही मॅनपॉवर बसून आवश्यकतेनुसार त्याच्या रक्ताच्या तपासण्या, ECG, एक्सरे, सोनोग्राफी, मग आवश्यकता तर CT स्कॅन, MRI आणि एंजिओग्राफी, टेंटेटिव्ह डायग्नोसिस त्या ठिकाणी करून घ्यायचं. आणि मग 1 दिवसाचं सर्व महाराष्ट्रातील तज्ज्ञ असे डॉक्टर त्या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी ती रुग्ण येतील त्यांना बायफर्गेशन करणं, त्यांच्यावर त्यांच्या आजारानुसार त्यांना पुढील काय लागणार आहेत, काहींना औषधं लागत असतील तर बेसिक विविध कंपन्यांना आम्ही आवाहन करायचो आणि त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी औषधं उपलब्ध व्हायची आणि ती बेसिक औषध त्याला देऊन घरी पाठवलं जायचं. दुसरा प्रकारचा जो रुग्ण निघायचा ज्याला पॅथॉलॉजिकल किंवा रेडिओलॉजिकल, आपल्याला माहित असेल की पेट स्कॅन असेल किंवा बायोप्सी रुग्णांच्या काही प्रकारच्या हायर टेस्टला पॅथॉलॉजिकल टेस्ट करायचे आहेत, अशा रुग्णांची यादी त्या ठिकाणी तयार व्हायची. तिसरा जो रुग्ण या ठिकाणी निघायचा ज्याला साहित्य लागायचं, कानाचे मशीन असेल, आर्टिफिशियल लिम्स असेल, काठ्या असेल, चष्मे असतील, अशा प्रकारचे ज्या साहित्य लागणार त्याची यादी व्हायची. आणि चौथा प्रकारचा जो पेशंट निघायचा तो मायनर आणि मेजर ऑपरेशन, लहान आणि मोठ्या प्रकारचे ऑपरेशन, मग याची यादी तयार करणं. मग तालुका स्तरावर कोणत्या प्रकारचे योजनेचे रुग्णालय आहेत, बेसिक कुठे होऊ शकतात ते तालुका स्तरावर करायचे, ते आजार तिथे होणं शक्य नाही ते जिल्हा स्तरावर करायचे, तिथे नाही तर मग विभाग स्तरावर आणून करायचे. किंवा हे कोणत्याही योजनेत बसले नाही तर आपल्याला माहित असेल की मागच्या 2014 ते 19 मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री त्यांनी MOU केले होते. डॉक्टर रमाकांत पांडा असेल, डॉक्टर भोजराज असतील, डॉक्टर रमण देशपांडे असे जगप्रसिद्ध असे डॉक्टर होते की जे कोणत्या स्कीममध्ये बसणार नाही तर यांच्याबरोबर MOU करून मग ते मोफत त्यांच्याकडनं करून घ्यायचे. यालाच धरून आता मुख्यमंत्री सहायता निधी आपण कम्युनिटी हेल्थ कॅम्प, जे आम्ही ऑलरेडी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असताना जो आमचा कक्ष त्या ठिकाणी विधी न्याय विभागाच्या अंतर्गत जो धर्मदायचा कक्ष होता, त्यावेळेला आम्ही दलित वस्त्या, भटक्यांच्या वस्त्या, जनजाती क्षेत्र, आर्थिक दुर्बल घटकाच्या वस्त्या आणि झोपडपट्टी या ठिकाणी 200 लोकांपर्यंत कॅम्प करायचा, त्यांचं ब्लड टेस्ट करायचं, त्यांचं ECG करायचं, त्यांना शासकीय राज्य आणि केंद्राच्या योजनांची माहिती द्यायची, त्यांचं आभा कार्ड काढायचं, हे CSR मधून मिळालेल्या औषधी ज्या बेसिक असतील त्या द्यायच्या, डॉक्टरांचं कन्सल्टेशन करायचं आणि जे पेशंट निघतील त्यांना त्याच ठिकाणी त्यांच्या अवतीभोवती कोणते रुग्णालय योजनेत आहेत त्यांच्याकडे डायव्हर्ट करून त्यांना उपचार मिळायचे. त्याच धरून आता आपण मुख्यमंत्री सहायता निधीच्या मार्फत आता हे निरंतर 3800 रुग्णालय आहेत त्यांना वर्षभराचे किती कॅम्प करणं टार्गेट आहेत आणि त्यानुसार ते आपण करतोय. म्हणजे या मुख्यमंत्री सहायता निधीचं व्यापक स्वरूपात रूप कसं व्हावं असं देवेंद्रजींचं लक्ष आहे की ज्यामध्ये लोकांना सहजता त्यांचा जो आजार आहे आणि ती त्याला लागणारे डॉक्युमेंट काय असतील, त्यांच्या अवतीभोवती कोणतं रुग्णालय कोणत्या योजनेत आहे ते पात्र ठरतायत का, अशा प्रकारची योजना बनवतोय आणि रुग्णांना त्यांच्यापर्यंत त्यांचा आजार शोधण्यामध्ये कसं मदत करता येईल त्यासाठी हे कम्युनिटी हेल्थ कॅम्प आपण करतोय आता. बरोबर, अगदीच. सर, आपण आता ही जी महाशिबिराबद्दल जी चौकशी किंवा इन्क्वायरी केली आपण आता, पण सर ह्याच्याबरोबरच डॉक्टर आपल्या दारी ही संकल्पना तुम्ही स्टार्ट केली तर त्याच्याबद्दल काय सांगाल? ती डॉक्टर आपल्या दारी म्हणजे तीच आरोग्य शिबिर ज्या वेळेला घराघरात आपण स्क्रीनिंग करायचो आणि एक अभियान थ्रू म्हणजे एक मुवमेंट चालवायची, ज्या वेळेला सर्व प्रकारच्या पॅथींचे डॉक्टर्स एक्सपर्ट राहायचे. म्हणजे तुम्हाला एक सांगू इच्छितो की ॲलोपॅथीचे जसं आपण हृदयाचा डॉक्टर म्हटलं तर कार्डिओलॉजिस्ट वेगळा असायचा, कार्डियक सर्जन वेगळा असायचा, पिडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट वेगळा असायचा, डोळ्यांचे डॉक्टर म्हटलं की मोतीबिंदूचे वेगळे असायचे, चष्मे काढणारे वेगळे असायचे, रेटिनाचे वेगळे असायचे, असे हे ॲलोपॅथी एक्सपर्ट्स. त्यानंतर आयुर्वेदामध्ये सर्व प्रकारच्या आयुर्वेदाचे एक्सपर्ट्स, योगा लाईव्ह त्या ठिकाणी व्हायच्या, डेंटलच्या व्हॅन असायच्या. त्यानंतर आपण वनस्पतीचं म्हणजे हिरव्या वनस्पतींचं महत्व काय, सुक्या वनस्पतींचं महत्व काय हे सुद्धा त्या ठिकाणी ठेवायचं. म्हणजे सर्व प्रकारच्या पॅथींचं एकत्रीकरण या शिबिराच्या माध्यमातून व्हायचं. आणि जेव्हा या सर्व प्रकारच्या पॅथी एकत्र यायच्या त्यावेळेला एक मुवमेंट, एक अभियान थ्रू घराघरामध्ये पोहोचण्याचं माध्यम राहायचं, ज्याच्या माध्यमातून
जे आपले शासकीय यंत्रणा करते, पण ज्यावेळेला बाहेरून प्रायव्हेट असेल, सेमी प्रायव्हेट असेल, गव्हर्नमेंट असेल, सर्वांना एकत्र करायचो आणि त्यांच्या मार्फत 1 महिन्याच्या आत हे सर्व प्रकारचं प्रायमरी स्क्रीनिंग, सेकंडरी स्क्रीनिंग, अवेअरनेस, मग त्यानंतर एक्सपर्ट ओपिनियन आणि पुढची रचना, ही अशी आम्ही एक सॉफ्टवेअरच्या द्वारे मुवमेंटना चालवायचो. म्हणजे डॉक्टर सहज मिळून जायचं. म्हणजे एक अनुभव या ठिकाणी सांगतो तुम्हाला की किनवट सारख्या ठिकाणी दाताचं चेकअप होतं, ही पहिल्यांदा कळलं. म्हणजे डॉक्टर लहाने सर होते, मला आठवतं आम्ही किनवटमध्ये कॅम्प केला. प्रेक्षक, ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणारच आहोत, पण आपल्याला एक फोन येतोय दीपक पाटील नाशिक वरून. हॅलो. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार दीपकजी, बोला, प्रश्न सांगा तुमचा. नमस्कार सर. नमस्कार सर, असा प्रश्न होता की आता जो आजचा भाग आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा, त्याच्यात कोणकोणते आजार कव्हर आहेत सर, आणि कागदपत्रांची काय काय पूर्तता करावं लागेल सर याच्यासाठी नेमकं? नक्कीच, धन्यवाद दीपकजी, तुमचा प्रश्न आलेला आहे. याच्यामध्ये 20 प्रकारचे, आताच्या घडीला जे म्हटलं मी तुम्हाला, 20 प्रकारचे आजार आहे. सर्व प्रकारचे प्रत्यारोपण, कर्करोग मध्ये केमो असेल, रेडिएशन असेल आणि ऑपरेशन असतील, त्यानंतर ऍक्सिडेंटल केस, लहान मुलांची शस्त्रक्रिया, नवजात शिशूंचं हे असेल ते डायलिसिस आणि विजेचा शॉक, अशा प्रकारचे हे 20 प्रकारचे आजार आता त्यात इन्व्हॉल्व आहेत. आणि त्यासाठी जो अंगीकृत रुग्णालय आहे, जो आपला हॉस्पिटल सीएमआरएफच्या अंडर आहेत, त्याचं कोटेशन, रेशन कार्ड, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर ऍक्सिडेंटल केस असेल तर पोलिसांची FIR किंवा ती NC, किंवा प्रत्यारोपणासाठी जी शासकीय परमिशन असते, जिल्हा स्तरावर किंवा राज्य स्तरावर एक कमिटी असते, त्या कमिटीचं परमिशन पत्र, अशा प्रकारचे डॉक्युमेंट तुम्ही डायरेक्ट सीएमआरएफ कडे घेऊन येऊ शकतात, किंवा aao.cmrf-mh@gov.in या मेलवर सुद्धा आम्हाला पाठवू शकतात. स्थानिक आमदारांचं शिफारसपत्र सुद्धा किंवा खासदार मंत्र्यांचं शिफारसपत्र घेऊ शकतात. अशा प्रकारची जुनी पद्धत आहे. आता काही दिवसांना तुम्हाला रुग्णांना अशी सोय होणार आहे की जे अंगीकृत रुग्णालय तेच तुमच्याकडे डॉक्युमेंट घेईल, तेच अपलोड करेल, तुम्हाला काही अपलोड करायची गरज नाही. आणि फक्त तुम्हाला लिंक येईल, त्यात तुमचं फक्त अर्ज कुठे आहेत आणि त्याची स्टेटस काय ते तुम्हाला पाहता येईल. ओके सर, तुमच्याकडे चॅरिटेबल हॉस्पिटलमधील 20% बेडची जबाबदारी शुद्ध आहे असं म्हटलेलं आहे, तर नक्की हे काय आहे? मी तुम्हाला सांगितलं मॅडम की दूरदृष्टी नेता असलेला म्हणजे खरं महाराष्ट्राला लाभलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी. की तुम्ही पाहिलं असेल की मुख्यमंत्री पदावर बसल्यावर पहिली जी साईन केली त्यांनी चीफ मिनिस्टर रिलीफ फंडच्या 5 लाख रुपये बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी दिलेला आहे. आणि त्याच उद्देशानं त्यांचं उद्देश हा हेतू शुद्ध होता की त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री असताना विधी न्याय विभागाची जबाबदारी होती आणि रुग्ण आणि रुग्णालयाकडनं काही कंप्लेंट होत्या, याच्यावर मार्ग निघाला पाहिजे. माननीय उच्च न्यायालयाने शुद्ध हेतूने ही योजना फ्रेम केली होती. फक्त त्याचं एज्युकेशन मॉनिटरिंग व्यवस्थित होत नव्हतं. त्यावेळेला मग माननीय उच्च न्यायालयाकडे काही पिटिशन गेले आणि त्यांनी डायरेक्शन दिलं की तुम्ही काहीतरी राज्य शासनाने याच्यावर मॉनिटरिंगचं काही काम केलं पाहिजे. म्हणून आमचा तो सेल 31 ऑक्टोबर 2023 आम्ही सुरू केला, ज्याच्या मार्फत ऑनलाईन प्रणाली आम्ही सुरू केली, ज्याच्यामध्ये आता हॉस्पिटलकडनं अर्ज आले की ऑनलाईन आमच्याकडे पाठवतात. आम्ही फक्त त्यांना ते डॉक्युमेंट जे उत्पन्न दाखला आणि त्यांचं इन्कम असतं ते व्हेरीफाय करून देतो आणि ती मान्यता प्रदान करून मग त्या ठिकाणी निर्धन आणि दुर्बल घटकासाठी आता उपचार होतात. निर्धन असेल ज्याचं उत्पन्न 1,60,000 आत असेल त्याचं 100% मोफत या धर्मदाय रुग्णालयामधून होतं. ज्यांचं उत्पन्न 1,60,000 ते 3,60,000 असेल त्यांना 50% सवलती दरामध्ये होतं. हे दुर्बल घटकासाठी असतं. आणि जो टोल फ्री नंबर आम्ही त्यासाठी दिला आहे 1800-123-2211 हा धर्मदाय रुग्णालयांसाठी टोल फ्री नंबर आहे. आता मुख्यमंत्री सध्या आम्ही तात्पुरत्या स्वरूपात एक टोल फ्री नंबर दिला आहे आणि त्याची जी जुनी पद्धत आहे तीच करतोय. आता पुढे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी एक राज्यस्तरीय नवीन समिती स्थापन केली आहे. त्याच्या मार्फत सर्व आजाराचं लिमिटेशन वाढवणं, रुग्णालयानुसार त्यांच्या ज्या रुग्णालयाची कॅपॅसिटी ते आजार त्या ठिकाणी लॉक करणं, शासकीय योजनांमध्ये कोणते बसतायत, आपल्याबरोबर कमी रेट करून कसं करता येईल ते पाहतायत, मोफत कसं करता येईल ते पाहताय, किंवा सवलती दरामध्ये रुग्णालयांना प्रायव्हेटला सुद्धा कसं उपचार मिळवून देता येईल यासाठी आपण ती आता नवीन वेबसाईट करून ते लॉक करतोय. परंतु रुग्णांना पुढे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ऑनलाईन प्रणाली या ठिकाणी उपलब्ध असेल. रुग्णालय या ठिकाणी अप्लाय करेल, फक्त रुग्णाला त्याचं स्टेटस कळेल
आणि पुढे सुद्धा एक टोल फ्री नंबर आणतोय की ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या अवतीभोवती कोणत्या स्कीममध्ये कोणत्या योजनेमध्ये कोणतं रुग्णालय आहेत आणि तुमचा आजार त्या ठिकाणी बसतोय का, तुम्ही त्या ठिकाणी इलिजिबल होत आहेत का, असं सुद्धा एक टोल फ्रीमध्ये आम्ही मॅपिंग करून देतोय. बरोबर. सर, आपण आता हे धर्मादाय रुग्णालयांबद्दल बोललो. प्रेक्षक हो, धर्मादाय रुग्णालय जर तुमच्या आसपास असेल किंवा तिथून जर तुम्हाला चिकित्सा करून घ्यायची असेल तर त्यासाठी त्याचा टोल फ्री क्रमांक मी पुन्हा एकदा सांगते. धर्मादाय रुग्णालयांसाठीचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-12321211. नंबर पुन्हा एकदा सांगते 1800-12321211. सरकारी रुग्णालयांसोबतच धर्मादाय रुग्णालयातही तुम्ही ही चिकित्सा करून घेऊ शकता. सर, आपण आता जे सरकारी रुग्णालयांबद्दल बोललो त्याच्यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणीच आता ह्या योजनांचा लाभ होणार आहे की अतिदुर्गम भागामध्ये PSC आहे किंवा कम्युनिटी हेल्थ सेंटर्स आहेत तिथे पण याचा लाभ करून देता येईल? आता जी मुख्यमंत्री सहायता निधी आहे त्यामध्ये सरकारी शासकीय रुग्णालय असतील, धर्मादाय रुग्णालय असतील, निम शासकीय रुग्णालय असतील, प्रायव्हेट रुग्णालय असेल, सर्व प्रकारचे आम्ही आता इम्पॅनलमेंट करतोय की त्यांच्या कॅपॅसिटीनुसार त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे उपचार होत आहेत, ते कोणत्या योजनेमध्ये बसत आहेत का, जे बसत नसेल त्यानुसार त्यांचं एक लॉकिंग होणार आहे. आणि जो आमचा कक्ष आम्ही स्थापन करतोय आता तो जिल्हाधिकारी कार्यालयावर करतोय, ज्यामध्ये एक डॉक्टर असेल, एक समाजसेवा अधीक्षक असेल, एक क्लर्क असेल आणि एक कोऑर्डिनेटर असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा कोऑर्डिनेटर, ज्यांचं काम असेल जिल्हाधिकारी कार्यालयावर हे कक्ष मुख्यमंत्री सहायता निधी वैद्यकीय असो किंवा इतरही ज्या ठिकाणी आपत्ती आली असेल त्या ठिकाणी सुद्धा हे कक्ष काम करेल. आणि ज्या रुग्णांना काही अडचणी असतील, ज्या आज मुंबईमध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या 7व्या माळ्यावर मंत्रालयात यावं लागतं आणि ज्यांना पैशाचा त्या ठिकाणी बचत होईल आणि वेळेची बचत व्हावी म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी हा निर्णय घेतला की जिल्हा स्तरावर हे कक्ष स्थापन झाले पाहिजे. आणि मग जिल्हाधिकारी मोदयांच्याच त्या ठिकाणी कार्यालयामध्ये हे कक्ष स्थापन केले. आणि ऑनलाईन प्रणाली, लोकांना मनस्ताप होऊ नये, त्यांचा अर्ज कुठे करावा, कसं करावा, मेल कसं करणार हे न करता त्या रुग्णालयावरच जबाबदारी करून, जसं आम्ही धर्मादायचं पोर्टल तयार केले आणि ते रुग्णालय अपलोड करतो त्याच पद्धतीने आता मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्याच रुग्णालयाने ते अर्ज करणार आहे. अच्छा. प्रेक्षक हो, सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण हे जे इन्क्वायरी आहे किंवा हा जो फॉर्म आहे तो तिथे भरून घेऊ शकता. त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती त्याचं स्टेटस कळेल की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, मान्य झालेला आहे किंवा नाही, किंवा त्याच्यापुढे तुमची जी प्रक्रिया असेल ती तुम्हाला मोबाईलवरती वेळोवेळी कळवण्यात येईल. सर, आता आपण MOU बद्दल बोलत आहोत, ज्याप्रमाणे शासकीय आहेत, निमशासकीय आहेत किंवा धर्मादाय रुग्णालय आहेत, त्याबरोबर प्रायव्हेट हॉस्पिटल्स किंवा इतर वैद्यकीय संस्थांबरोबर MOU करायचं ठरलेलं आहे का? 100%. 2014 ते 19 मध्ये माननीय तुम्हाला सांगितलं मी देवेंद्रजींनी ज्या विविध वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था असतील किंवा विविध फॅकल्टी किंवा एक्सपर्ट असतील जे काम करायचे त्यांच्याबरोबर आम्ही MOU केले होते. आणि त्यांच्या जसं की मी सांगितलं तुम्हाला डॉक्टर शेखर भोजराज सरांसारखं स्पाईन सर्जन त्या मेडिकल कॉलेजात जाऊन फ्रीमध्ये स्पाईन सर्जरी करायचे. डॉक्टर रमाकांत पांडांनी लहान मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया 1000 शस्त्रक्रियांचं आमच्याबरोबर MOU केले. डॉक्टर रमण देशपांडे सरांनी कॅन्सर विषयातनं 100 प्रकारच्या हे असतील अशा प्रकारचे केले. याला व्यापक स्वरूपात रूप देऊन आता जिल्हाशहा जे NGO असतील, इंडिव्हिज्युअल लोक असतील किंवा घटक असतील जे काम करणार आहेत ते मुख्यमंत्री सहायता निधीबरोबर टायअप करतील. त्यानुसार काही 4 ते 5 प्रकारच्या वैद्यकीय विषयामध्ये काम करणार आहेत. एक तर रुग्णालयामध्ये जेवण सुद्धा वाटतात. काही संस्था, काही व्यक्ती त्या ठिकाणी रुग्णांना अवेअरनेस शिबिरामध्ये सहभाग घेऊन ते काम करतात. बरोबर. काही संस्था ज्या असतात की पेशंटला डोनेशन देतात आणि काही संस्था ज्या असतात की डायरेक्ट म्हणजे काही 100-200 अशा रुग्णांची म्हणजे आजारानिहाय करून त्या हॉस्पिटलला बूस्ट करतात. अशा सर्व संस्थांबरोबर आम्ही आता MOU करणार. MOU करण्याचं कारण हेच आहे की समाजामध्ये एखादी व्यक्ती, संस्था काम करत असेल आणि मुख्यमंत्री सहायता निधीच्या मार्फत त्यांना रिकग्नाइज होत असेल तर त्यांना काम करताना तो आनंद होतो आणि एक त्या ठिकाणी सिक्युरिटी पण तयार होते. आज एखादी व्यक्ती एक पेशंटसाठी 1 लाख देत असेल आणि ते मुख्यमंत्री सहायता निधी आणि रुग्णालयाबरोबर टायअप झालं तर ते बायफर्गेशन होईल आणि 1 लाख हा 4 पेशंटला देऊ शकतात आणि त्यांना ते समाधान होईल. ते CMRF पण होईल आणि रुग्णालय पण काही कमी करणार आहे. आम्ही रुग्णालयाला आवाहन केलंय की आपण
जर एखादी दाता या ठिकाणी मिळाला आणि CMRFने किती भाग घ्यावा आणि आपण किती करणार अशा प्रकारची यादी द्या. आतापर्यंत आम्हाला 700 ते 800 वसुलांनी यादी पाठवली. ऑनलाईन आमच्याकडे पाठवत आहेत की आम्ही हे प्रोसिजर अशा अशा रेटमध्ये करू. त्याच्यामुळे दातेही आम्ही रेडी करतोय, तेही सुद्धा रुग्णालय रेडी करतायत आणि मोठ्या प्रमाणात आज चांगलं काम महाराष्ट्रामध्ये सुरू होतंय की आरोग्य क्षेत्रामध्ये असे प्रकारचे रुग्णालय 7 स्टार 5 स्टार रुग्णालय ज्यामध्ये गरीब कधी पोहोचू शकला नव्हता अशा प्रकारचे रुग्णालय आता पोहोचायला लागले. ही धर्मदाय योजनाचं जेव्हा कक्ष स्थापन केला त्या दिवसापासून लिव्हर ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, बोन मॅरो ट्रान्सप्लांट अशा प्रकारचे ज्यांची हैसियत नाही अशा मुंबई सारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी लीलावती, जस्ट लोक, आता कालच एक बॉम्बे हॉस्पिटलला आम्ही 8 दिवसापूर्वी एक किडनी ट्रान्सप्लांट केलाय. असे रुग्णालय येत आहेत ज्याच्यावर रुग्ण आणि रुग्णालय यांचं समन्वय आहे. आणि मला असं वाटतं की रुग्णालय आणि हे डॉक्टर्स किंवा संस्था करायला तयार असतात, फक्त त्यांना विश्वासार्हतेचं प्लॅटफॉर्म पाहिजे. आणि आता जे मी पाहिलं की देवेंद्रजींचा चेहरा हा इतका विश्वासार्हतेचा आहे ज्याच्यामुळे हजारो लोक आता तयार होत आहेत, हजारो रुग्णालय आमच्या बरोबर टाईप करायचं म्हणतायत, जेणेकरून एक समाजामध्ये ती एक विषय नेता येईल की ज्या गरिबांपर्यंत असे रुग्णालय पोहोचतील आणि असे रुग्ण ह्या रुग्णालयापर्यंत पोहोचतील असं एक माध्यम आम्ही ह्या MOUच्या मार्फत आम्ही करतोय. बरोबर. सर, काही केस स्टडीबद्दल सांगाल का? म्हणजे अगोदर झालेले ऑपरेशन्स म्हणा किंवा ट्रान्सप्लांट झाले असतील तर त्याच्याबद्दल काही सांगाल का? मी सांगितलं तुम्हाला की 2023ला हा विधी न्याय विभागाच्या अंतर्गत हा कक्ष स्थापन धर्मदायचा झाल्यानंतर असे काही रुग्ण होते की ज्यांना एक तर पैशाच्या अभावी उपचार कुठे करावे आणि ते विशिष्ट अशाच रुग्णालयामध्ये आपल्या ट्रान्सप्लांट प्रत्यारोपण होतात. जसे की बोन मॅरो ट्रान्सप्लांट असेल, लिव्हर ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट. आम्ही ह्या धर्मदाय रुग्णालयाच्या योजनेच्या मार्फत 4 हार्ट ट्रान्सप्लांट आतापर्यंत केले ज्याची किंमत ही 28 ते 30 लाख रुपये लागते. आज शेकडो लिव्हर ट्रान्सप्लांट झाले, शेकडो किडनी ट्रान्सप्लांट या ठिकाणी होत आहेत. आताच तुम्हाला मी सांगितलं 8 दिवसापूर्वीच एक बॉम्बे हॉस्पिटलला झालेलं आहे, आता एक MGMला ऍडमिट आहे. अशा प्रकारचे रुग्णालय आहेत की जे आता येत आहेत की खरं त्यांना पण सेवा करायची, फक्त त्यांना जे कंप्लेंट होतात, तुम्ही मला सांगितलं मी की उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असताना त्याच्याकडे लॉ अँड ज्युडिशरी विधी व न्याय विभाग होता. काही रुग्णांच्या तक्रार होत्या की हे आमच्या डॉक्युमेंट घेत नाही, पण रुग्णालयांच्या पण तक्रारी होतात की जे निर्धन दुर्बल घटक आहेत ते पेशंट येत नाही असे येतात. परंतु हे प्लॅटफॉर्म आम्ही ऑनलाईन प्रणाली सुरू केल्यामुळे आज त्यांनाही आनंद होतो आणि ते व्हेरिफिकेशन आम्ही शासकीय स्तरावरून करून दिल्यामुळे त्यांचा एक ताण कमी होतो. आणि अशा प्रकारचे उपचार आता आज कोकिलाबेनमध्ये आपले हे बोन मॅरो ट्रान्सप्लांट असतील, वाडियामध्ये, SRCC मध्ये, बॉम्बे हॉस्पिटलला मोठ्या प्रमाणात होत आहे, हिंदुजा आहेत, ब्रिज कॅन्डी सारख्या ठिकाणी आहेत, सर्व ठिकाणीच जे धर्मदाय रुग्णालय आहेत सर्व ठिकाणी मदत करतायत. आणि त्याचं व्यापक स्वरूप असं वाढवायला पाहिजे म्हणून देवेंद्रजी हे MOU प्रकारची आणली की वैद्यकीय क्षेत्रात दान करणाऱ्या संस्था, रुग्णालय आणि मुख्यमंत्री सहायता निधी तिघांनी मिळून व्यापक स्वरूपात रुग्णांचे उपचार कसे करता येईल याचं आपण या MOUच्या मार्फत करतोय. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी या विषयावर. आणि या विषयावर आपल्याबरोबर चर्चा करत आहेत कक्ष प्रमुख श्री नागेश्वर नाईक सर. सर, तुम्ही 2014 पासून जेव्हापासून ही योजना सुरू झाली आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची, तेव्हापासून तुम्ही याच्यावर काम करत आहात, त्याच्यावर कंटिन्युअस तुमचं मॉनिटरिंग आहे. तर सर, सुरू झाल्यापासून आतापर्यंत तुमचा कसा अनुभव आहे मुख्यमंत्री सरांच्या सोबत? खरं तर देवेंद्रजी हे दूरदृष्टी असलेला नेता महाराष्ट्राला लाभलेला आहे की 2014ला मुख्यमंत्री सहायता निधी पण वैद्यकीय नव्हतं, त्यांनी पहिल्यांदा वैद्यकीय मुख्यमंत्री सहायता निधी सुरू केला क्षेत्रासाठी. या रुग्णांसाठी ती लाभदायक ठरली आणि त्याचा आपण आलेख आतापर्यंत पाहिला आहे. अगदीच. त्यानंतर 2023ला ऑक्टोबरमध्ये विधी न्याय विभागाअंतर्गत जे धर्मदाय रुग्णालय त्यांच्यावर सुद्धा त्यांनी एक कक्ष स्थापन केला. बरोबर. तेही सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलंय. मला असं वाटतं की आता ते मुख्यमंत्री असल्यामुळे विधी न्याय विभाग मंत्री पण तेच आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय आणि मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष हे सर्व मर्ज केल्या गेले आहे, एकत्र केलंय. आणि त्यामार्फत त्यांच्या याच्यात विजनमध्ये आहेत की
जास्तीत जास्त गरीब आणि गरजू रुग्णापर्यंत हे पोहोचलं पाहिजे, अगदीच. जेणेकरून त्यांना चांगल्या प्रकारची आरोग्य व्यवस्था मिळायला पाहिजे. त्या माफक आणि मोफत दरात कशा देता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून आपण विविध NGO असतील किंवा संस्था, व्यक्ती असेल यांच्या सुद्धा यांच्यामध्ये सहभाग घेतोय, दात्यांचा सहभाग घेतोय, बरोबर. विविध रुग्णालयांचा सहभाग घेतोय की ज्याच्यामध्ये व्यवस्था आहेत, पण ह्या प्रकारच्या योजना कसं करता येईल. दुसरं मी तुम्हाला सांगितलं की आतापर्यंत आम्ही जे जुन्या पद्धतीने काम चालू आहे ते चालू देतोय. नवीन ऑनलाईन प्रणाली, टोल फ्री नंबर हे नवीन काही दिवसामध्ये या ठिकाणी लॉन्च केल्या जाईल, जेणेकरून रुग्णांना या ठिकाणी मंत्रालयात हेलपटे मारता येणार नाही. पैसा आणि वेळेचा अभाव ते पाहतात, ते वाचतील त्या रुग्णांचे. अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या ऑनलाईन प्रणाली असेल, टोल फ्री नंबर असेल, हा पुढे भविष्यात आम्ही या ठिकाणी काही 20 ते 25 दिवसात या ठिकाणी आणणार आहोत. तसेच रुग्णांना सहज कसं उपलब्ध होईल, तो टोल फ्रीच्या मार्फत त्या रुग्णांना त्याच्या जवळील कोणते रुग्णालय कोणत्या योजनेमध्ये आहेत, म्हणजे राज्य आणि केंद्राच्या सर्व प्रकारच्या शासकीय योजना या एका स्तरावर त्या पोर्टलमध्ये कशा आणता येईल, बरोबर, त्याची माहिती रुग्णाला कशी उपलब्ध होईल आणि जेणेकरून डुप्लिकेशन कसं होणार नाही आणि त्या रुग्णाला त्याच्या अवतीभोवती कोणत्या योजनेमध्ये कोणतं रुग्णालय आहे आणि ते पात्र ठरतंय का आणि त्यासाठी काय डॉक्युमेंट लागत आहेत, तिथे कॉन्टॅक्ट नंबर्स काय आहेत आणि काही अडचण आली तर ते जिल्हा स्तरावर आम्ही जे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन केला आहे त्या ठिकाणी जाऊन येईल. म्हणजे लोकांचा लोकाभिमुख विचार करणारा हा या राज्याला हा मुख्यमंत्री मिळालेला आहे. अच्छा. म्हणजे तुम्हाला मी सांगितलंय की विजनरी नेता कसा असावा की ज्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून वैद्यकीय मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन केली 2014ला आणि धर्मदाय रुग्णालयांमध्ये गरीब आणि निर्धन आणि दुर्बल घटकाच्या रुग्णाला जास्तीत जास्त फायदा कसा मिळता येईल त्यासाठी हा कक्ष स्थापन केला, जो विधी न्याय विभाग मंत्री ते असताना उपमुख्यमंत्री असताना. आणि आज शेकडोनी हजारो लोकांना याचा फायदा मिळतोय. अगदीच. आज हा विभाग जे कधी रुग्ण अशा रुग्णालयाकडे जाऊ शकत नाही, आपल्यासारखा सर्वसामान्य अशा रुग्णालयाकडे जात नाही, बरोबर, की ज्याचा आर्थिक खर्च इतका असतो, परंतु ज्याच्याकडे काही नसताना अशा रुग्णांना अशा रुग्णालयामध्ये मोफत आणि सवलती दरामध्ये उपचार मिळवून देणं हे माननीय देवेंद्रजींनी सुरू केले. बरोबर. प्रेक्षकांनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे शासकीय, निमशासकीय, धर्मादाय तसेच प्रायव्हेट हॉस्पिटल या सगळ्यांचा एक टायअप झालेला आहे आणि चॅरिटेबल ट्रस्ट असतील किंवा NGOज असतील या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा जो एक प्रकल्प आहे हा पुढे नेणार आहोत. प्रेक्षक हो, तुमचा जो अर्ज असेल तो मी पुन्हा एकदा सांगते की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी येथे तुमचा फॉर्म भरू शकता. त्याचे जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते डॉक्युमेंट सबमिट करून तुमचा फॉर्म जो आहे तो अपलोड झालाय की नाही ते पाहून स्टेटस चेक करू शकता आणि जवळपासच्या कोणत्या रुग्णालयामध्ये तुम्हाला तुमच्या आजाराबद्दल चिकित्सा केली जाऊ शकते किंवा शस्त्रक्रिया होऊ शकते किंवा पुढचा जो काही चिकित्सेचा प्लॅन असेल तो तुम्हाला तिथून कळला जाऊ शकतो. सर, आता ही जी मोमेंट आहे ह्याच्यामध्ये बरेचसे आता तुम्ही सगळे पॉईंट्स क्लिअर केलेलेच आहेत, तर जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल सर? सर्व प्रेक्षकांना आणि या महाराष्ट्र जनतेला एकच या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या वतीनं अस्वस्थ करू शकतो की भविष्य काळामध्ये असा कोणताही रुग्ण नसेल की ज्याच्याकडे पैसा नाही आणि मोठ्यातला मोठा आजार त्या ठिकाणी ओढवलाय आणि तो बिचारा त्या ठिकाणी झुजतोय. त्यासाठी त्यांनी एक दूरदृष्टी नेता असलेला मुख्यमंत्री आपण या ठिकाणी निवडून दिलेला आहे. अगदीच. आणि त्याची प्रचिती प्रत्येकाने घेतलेली आहे आणि भविष्यातही असे सर्व प्रकारचे रुग्णालय, दाते, काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती एकत्र करून एक अभियान थ्रू ह्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं अभियान सुरू करणार आहेत, ज्याच्या मार्फत तुम्हाला मी सांगितलं की राज्य आणि केंद्राच्या योजना सुद्धा एका प्लॅटफॉर्मवर आणता येतील. त्याचं मॉनिटरिंग एका ठिकाणी करता येईल, लोकांना माहिती करता येईल, असं सुद्धा या ठिकाणी करतोय. तर माझी सर्व महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आणि रुग्णांना सुद्धा या ठिकाणी मी आश्वस्त करतो माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या वतीनं की पुढे भविष्यात अशा काही योजना, अशा काही बदल या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये केले जात आहे की तुम्हाला घर बसल्या, तुम्हाला त्रास न होता सर्व प्रकारचे उपचार, माहिती, सर्व प्रकारची जे रुग्णालय कोणते आहेत, शासकीय योजना याच्याबद्दल माहिती मिळणार आहे. त्याच्यामुळे आता ट्रान्झिट स्पेस चाललंय आमच्या जुन्या पद्धतीने आम्ही अजून हे काम करतोय. जोपर्यंत नवीन आमचं वेबसाईट, टोल फ्री नंबर सर्व प्रकारचे डेव्हलप होते, MOU बनतायत, इम्पॅनल बनतायत, त्यानंतरच सर्व प्रकारच्या गोष्टी आपण या ठिकाणी करणार आहेत. बरोबर. तर प्रेक्षक हो, वेळ झालेली आहे थांबायची, वेळेअभावी आपल्याला ते थांबावं लागत आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने तुमचे आभार मानते. धन्यवाद.
प्रेक्षक हो, सरांनी सांगितलेलंच आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी हा शासकीय, निमशासकीय आणि सर्वांच्या एकत्र येऊन सगळ्या देशाच्या जनतेसाठी किंवा देशाच्या जनतेच्या भल्यासाठी हा एक उपक्रम आहे. त्याचा सर्वांनी लाभ करून घ्यावा. अगदी खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला ती सहज कळू शकते. तर प्रेक्षक हो, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये एका नवीन विषयावर एका नवीन तज्ज्ञासोबत. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.